तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की हीप सॉर्ट वापरून आपण कसं काय ॲरेचे एलिमेंट्स असेंडिंग आणि डिसेंडिंग करू शकतो. असेंडिंग सॉर्ट आणि डिसेंडिंग सॉर्टिंग करू शकतो. ठीक आहे. तर एकदम सिंपल आहे. तर याच्यासाठी काय आपल्याला एक ॲरे लागेल, जो आपण आतापर्यंत प्रत्येक प्रोग्राममध्ये इनपुट केलेला आहे. एका स्पेसिफिक साईजचा ॲरे इनपुट केलेला आहे आणि त्या ॲरे मधले एलिमेंट्सला आपल्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग करायचं आहे याच्यात. ठीक आहे. तर हीप सॉर्ट वापरून काय करू शकतो आपण? हीप सॉर्ट वापरून आपण मॅक्स हीप तयार करतो. ठीक आहे. जे आतापर्यंत केलं आपण इन्सर्ट मध्ये आणि ऍडजस्ट वापरून केलेले. इन्सर्ट मध्ये पण मॅक्स हीप तयार केलेली आहे आणि ऍडजस्ट मध्ये पण मॅक्स हीप तयार केलेली आहे. तर लेट सपोज की आपण एक ॲरो इनपुट केला. ठीक आहे. हा तो ॲरे हा त्या ॲरेची ट्री सपोज करा आणि याच्यावरतून आपण मॅक्स हीप तयार केली. ठीक आहे. मॅक्स हीप ट्री. त्या मॅक्स हीप ट्री पासून आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर कसं काय करू शकतो की जो मॅक्सिप आहे, लेट सपोज की मॅक्सिप आपण तयार केली, तर जो रूट एलिमेंट असेल, जो 0th लोकेशनला असेल किंवा 1th लोकेशनला, आता मी 1 घेतला म्हणून, तर 0th लोकेशनला जी व्हॅल्यू असेल ना, ती ऑलवेज मॅक्स असेल, मॅक्स अमंग ऑल ऑफ दिस. ठीक आहे. तर तिला आपण काय करू शकतो, जर सपोज तुम्ही असेंडिंग करताय, तर ती 100 उचलून सनी शेवटी ठेवायची. ठीक आहे. ती जी 100 आहे ना, 100 म्हणजे जी रूटची व्हॅल्यू आहे, ती जर आपण शेवटी ठेवली आणि 100 इथे ठेवला, त्याच्यानंतर उरलेल्यांच्यासाठी परत आपण ही म्हणजे ऍडजस्ट कॉल केला, उरलेल्यांसाठी मॅक्सिप तयार केली, तर नेक्स्ट मॅक्सिमम जो असेल तो रूटला येईल, म्हणजे हा 36 येईल. ठीक आहे. तो 36 आपण परत आणि हा 100 ठेवल्यानंतर ना या ॲरेची साईज डिक्रीज करायची एकेकाने. ठीक आहे. तो फॉर लूप कसा फिरेल? आय इक्वल टू साईज, साईज म्हणजे शेवटची, आय इक्वल टू साईज पासून तर डिक्रीज होईल तो आय मायनस मायनस अप टू 1 पर्यंत, ठीक आहे. तर नेक्स्ट इटरेशनसाठी जो 36 येईल तो इथे येईल. ठीक आहे. आय इक्वल टू 9, आय इक्वल टू 8, 7 असं उलटा फॉर लूप व्हायचं जस्ट. आणि इथं मेन काय आहे, परत परत हिफिफाय करावं लागलं आपल्याला. प्रत्येक एलिमेंटला इथं सेट केल्यानंतर, प्रत्येक एलिमेंटला इथं त्याच्या पोझिशनला सॉर्ट केल्यानंतर आपल्याला अगेन ह्या ट्री मध्ये जी मॅक्सिपची कंडिशन आहे ती सॅटिस्फाईड करावं लागेल. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय केलंय, ऍडजस्टचा अल्गोरिदम फक्त आठवा. ऍडजस्ट अल्गोरिदमच्या वरतीच फक्त थोडेफार गोष्टी वाढणार आहे. आपण ॲरे घ्यायचे आणि ॲरेला मॅक्सिप तयार करायचे, एवढं तर आपण करायचो. ठीक आहे. तर तेवढं अगोदर बघून घेऊ काय भानगडे. हे तर समजलं असेल ना की करायचं काय. ॲरे ऑफ रूटला जस्ट त्या ऍडजस्टच्या कोडमध्ये एवढ्या गोष्टी वाढणार आहेत. त्या कसं काय वाढणार आहे ते आपण बघू. पूर्ण प्रोग्राम केलेला आहे. रूटला आपल्याला ॲरे ऑफ लास्ट म्हणजे इथं लास्ट नाही येणार, तर समजण्यासाठी लिहिलं ॲरे ऑफ आय येईल आणि आय फॉर लूप मध्ये आय जो फिरेल तो साईज पासून तो 1 पर्यंत फिरेल. ठीक आहे. एवढंच करायचंय. एवढं केलं की झाला आपला प्रोग्राम. ठीक आहे. तर प्रोग्राम पण बघून घेऊ. हेच लॉजिक आहे. आणि हे पहा, इथं पण लिहिलेलं आहे की सगळ्यात पहिले काय, या पूर्ण प्रोग्राम मध्ये 2 गोष्टी, बिल्डिंग अ हीप, कन्वर्ट द अनसॉर्टेड ॲरे इंटू मॅक्स हीप, जे आपण ऍडजस्टचा जो हा होता ना ऍडजस्टचा अल्गोरिदम बघत होतो आपण फॉर क्रिएटिंग मॅक्स हीप, त्याच्यामध्ये हेच केलंय. एवढी एक गोष्ट तर ऑलरेडी केलेली आपण, ती जशीच्या तशी येत जात, काही चेंजेस नाही. कारण की आउटपुट बरोबर येतं. आणि दुसरी काय, सॉर्टिंग करायची. सॉर्टिंग मध्ये काय, स्वॅप द रूट एलिमेंट, जो हा रूट एलिमेंट आहे, स्वॅप द रूट एलिमेंट विथ द लास्ट एलिमेंट. हा जो असेल ना, याला लास्टला एक करा फॉर असेंडिंग साठी आपल्याला लास्ट करावं लागेल. जर तुम्ही डिसेंडिंग करताय तर म्हणजे जो मॅक्स एलिमेंट आहे तो स्टार्टिंगला येईल, तर त्याला ॲरे ऑफ 0 ला घ्यावं लागेल आणि फॉर लूप उलटा फिरवावं लागेल, बस एवढंच. ओके. देन रिड्यूस द हीप साईज बाय 1. याची जी साईज आहे ती एकाने कमी करायची. म्हणजे हा गेला ना इथून, हा डिलीट झाला ना, मग उरलेल्यांसाठी बघायचं फक्त. उरलेल्यांसाठी काय, रिड्यूस साईज बाय 1 अँड रिबिल्ड द मॅक्स हीप फॉर द रिमेनिंग एलिमेंट्स. हे जे उरलेले असतील ना नंतर 100 गेल्यानंतर, त्यांच्यासाठी परत एकदा मॅक्स हीप तयार करायची. सो द नेक्स्ट मॅक्झिमम एलिमेंट विल बी द रूट, आणि त्या रूटला अगेन त्याच्या अप्रोप्रिएट पोझिशनला सेट करायचं, म्हणजे इथं. देन अगेन हीपला रिड्यूस करायचं बाय 1. हीपला रिड्यूस केल्यानंतर उरलेले जे असतील ते एवढे असतील नेक्स्ट टाइम, यांच्यासाठी मॅक्स हीप तयार केली तर त्यांचा रूट असेल 25 ला त्याच्या अप्रोप्रिएट पोझिशनवरती पाठवायचं. मग 17, मग 7, मग असं 19 राहिला.
मग 25, मग 19, मग 17 असं करत 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 मॅक्स हिप तयार होईल. मॅक्स हिप म्हणतोय, सॉरी, असेंडिंग ऑर्डर आपल्याला तयार होईल. मॅक्स हिप तर झाली ना, असेंडिंग ऑर्डर तयार होईल. आणि तेच म्हटलं त्यांनी, रिमेनिंग एलिमेंट्स रिपीट अंटिल द हीप साईज इज 1. जोपर्यंत हीपची साईज 1 होती तोपर्यंत. सो आपण असं करत करत येऊ. 2 ची पोझिशन येईल इथं, आणि जो उरलेला असेल 1, इथं बाय चान्स तो 1च आलाय, काही पण असू शकतो, तर त्याची असेल पोझिशन इथली. तर तोपर्यंत करायचंय, हेच सांगितलं याचं. ठीक आहे. आता थोडंसं प्रोग्राम पाहून घेऊ. काय काय नाही, मी प्रोग्रामला पूर्ण टाईप नाही करणार आहे, जस्ट ओव्हरलुक करू काय करतोय. ठीक आहे. तर साईज, हे पहा, मेन फंक्शन पासून सुरुवात करू. मेन फंक्शनला काय होईल, साईज एक हे घेतला आणि ऍरे तयार केला आपण. ऍरे घेतलाय, इंटिजर पॉइंटर ऍरे. ठीक आहे. साईज आपण इनपुट केली. साईज इनपुट केल्यानंतर त्या साईजसाठी ऍरे तयार केला. त्या साईजच्या ऍरेसाठी आपण एलिमेंट इन्सर्ट केले. एलिमेंट इन्सर्ट केल्यानंतर आपण हीप सॉर्टला कॉल केलं. ठीक आहे. हीप सॉर्टला कॉल केल्यानंतर काय होईल, आपण हे पहा, एवढी गोष्ट ना याच्यात पण केली होती. ऑब्जेक्ट होता ना, सेम होतं. हे व्हेरिएबल घेतले, इनपुट केलं, ऍरे तयार केला. इनपुट इथं झालं, इनपुट ऍरे, हा एवढं पूर्ण इनपुट ऍरेच. इथं 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 हिपसॉट इथं हिपीफाय कॉल केलं. आणि हिपीफाय मध्ये काय होईल, हिपीफाय मध्ये हे हिपीफाय इथं, हिपीफाय मध्ये आय इक्वल टू साईज बाय 2, साईज पासून म्हणजे साईज बाय 2 पासून तर इथपर्यंत ऑब्जेक्टला कॉल केलाय. ठीक आहे. आपण काय करतोय ते बघू. हिपसॉट कॉल केला. हिपसॉट मध्ये काय होईल, हिपसॉट मध्ये पण सगळ्यात पहिले एवढी गोष्ट झाली आहे, साईज बाय 2. याच्यात पण तेच होतं. काय होतं की ऑब्जेक्ट आपण काय करत होतो, साईज बाय 2 पासून 1 पर्यंत आय मायनस मायनस फिरत होतो. म्हणजे फॉर एव्हरी रूट. म्हणजे काय, आता ही साईज आहे, साईज बाय, या साईज बाय 2 जर केलं ना आपण, सपोज इथं किती आहे, 9 आहे, 9 एलिमेंट्स आहे, आणि डिवाइड बाय 2 केलं तर 9 डिवाइड बाय 2 जर केलं तर आपल्याला 4 भेटेल. तर 1 2 3 4, 4 तुमचा हा काय असेल, हा तुमचा शेवटून पहिला रूट असेल त्या सबट्रीचा. म्हणजे ही एक सबट्री झाली आणि हा त्याचा रूट असेल. तर अशा प्रत्येक रूटसाठी, प्रत्येक सबट्रीच्या प्रत्येक ऑब्जेक्ट कॉल करायचं आहे. आणि आपण तिकडे फक्त त्याला नाव चेंज केलंय. ते नाव दिलंय की शिप डाऊन. ओके. त्याच्यासाठी आपण साईज बाय 2 पासून तो 1 पर्यंत, आणि मी ना इथं ऍरे जो तयार केला तर त्याची इंडेक्सिंग घेतली आहे 1 पासून. ठीक आहे. तुम्ही 0 पासून पण घेऊ शकता, तेवढे चेंजेस होतील फक्त, बाकी काही नाही. मी माझ्या सुटेबलसाठी, माझ्या चांगल्यासाठी मी 1 पासून घेतो. मग कन्फ्युज होतो त्याच्याने 0 घेतला तर. पण काही कन्फ्युजन नाही आहे, चेंज करू शकतो, काही मोठी गोष्ट नाही. ते घेतला गेला होता ऑब्जेक्टचा, तर तो तसा समजला होता, म्हणून ते बाकी सगळे कोड तसेच चालू आहे. प्रॅक्टिकल मध्ये जर विचारलं सरांनी तर 0 करून मिळेल. ओके. ऑब्जेक्ट आता माहिती काय केलं, एवढी गोष्ट केली आहे. बट इथं ना हे बाकीच्या भानगड पण वाढलंय. हे बाकीचे भानगड का बरं वाढलंय, तेच आपण जे म्हणत होतो ना, की ऍरे ऑफ जो आपला हा होता, ऍरे ऑफ, हे पाहिजे दिलं असेल ना, हे ऍरे ऑफ रूट जो आहे ना, तो लास्टला सेट करायचा आहे. तर ती भानगड करायसाठी काय केवढं करावं लागेल, की एक टेम घ्यावा लागेल. त्याच्यात ऍरे ऑफ रूट मी इथं 1 आलाय. जर तुम्ही 0 पासून ऍरे इंडेक्सिंग स्टार्ट केली तर तुमचं 0 येईल. इथं 0 येईल, इथे 0 येईल, आणि इथे पण 0 येईल. नाही, इथे 0 नाही आहे ना, इथे हेच राहील, फक्त ह्या 2 ठिकाणी 0 येईल. हा, ठीक आहे. तर चेंजेस एवढ्या याच्यात होतील मोस्ट ऑफ तर. आणि जर तुम्ही ऍरे इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट केली तर, आणि इथं होईल की प्रिंट करताना किंवा इनपुट करताना तुम्ही इथं 0 घ्या, लेस दॅन इक्वल टू इक्वल टू काढून टाका जेव्हा हे असेल तेव्हा, बाकी काय. ठीक आहे. तर काय केलं, एक टेम्प व्हेरिएबल घेतला. टेम्प मध्ये आपण रूटची व्हॅल्यू टाकली. रूट इक्वल टू लास्टला सेट केला. म्हणजे जी लास्टची व्हॅल्यू आहे ती अगोदर रूट मध्ये गेली, आणि लास्टची व्हॅल्यूला रूटची व्हॅल्यू टाकून दिली. ठीक आहे. हे नॉर्मल स्वॅपिंग आहे. देन शिप डाऊन कॉल केलंय I-1 साठी. हे शिप डाऊन म्हणजे काय, परत आपण मॅक्स हिपची कंडिशन सॅटिस्फाय करतोय. तो 100 डिलीट झाल्यानंतर बाकीच्या उरलेल्यांसाठी करायचा आहे ना, तर बाकीच्या उरलेल्यांसाठी हे करायचे. प्रत्येक एलिमेंट डिलीट होईल, तो इथे ऍड होईल, सॉर्टिंग होत जाईल.
आणि उरलेल्यांसाठी इथं कॉल होईल. हे 2 वेळा आपण एकच गोष्ट लिहिली आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, इथं ॲरे ऑफ ॲरे आय आणि साईज साठी घेतलेलं आहे. ठीक आहे. हा आय काय काम करेल तुमच्याला, जे मी सांगितलं ते, की प्रत्येक रूटसाठी, प्रत्येक म्हणजे त्या ट्रीच्या प्रत्येक सब ट्रीच्या रूटसाठी, एका मोठ्या ट्री मधनं त्या मोठ्या ट्री मधल्या प्रत्येक छोटे छोटे रूट जे असतील ना, छोट्या छोट्या सब ट्री मधल्या प्रत्येक रूटसाठी, त्यासाठी तो शिफ्ट डाऊन कॉल करेल. म्हणजे त्याचे लेफ्ट राईट चिल्ड्रन चेक करेल आणि सॉर्टिंग करेल. हो. ठीक आहे. आणि तर हे एवढं तर समजलं असेल. शिफ्ट डाऊन काय, शिफ्ट डाऊन नॉर्मल आपला जो हा होता ना अगजस्टचा, मी तो उतारून दिलाय. आणि मला तरी वाटतं की हे चालून जाईल, कारण की काम तेच करतोय, तो मॅक्स हिप करतोय, बाकी सगळं ओके. आणि मीन हिप करायचा असला डिसेंडिंग साठी, तर तुम्ही इथं पण चेंज करू शकता. मीन हिप आता मी इथं काय केलं, मी मीन हिप तयार नाही केलेली आहे डिसेंडिंग साठी काय केलं मी, फक्त जो हा होता ना डिस्प्ले फंक्शनला, त्याला उलट कॉल केलेलं आहे. दोघी प्रोग्राम तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मग एकाच प्रोग्राम मध्ये दोन्ही गोष्टी करायला ना, मग तुम्हाला 2 फंक्शन एकासारखे करावं लागेल. जसे शिफ्ट डाऊन आहे तर त्याचं नाव काहीतरी शिफ्ट अप घेऊन आणि एवढी चेंज करावं लागेल फक्त तुम्हाला, सो दॅट ते मी ही तयार होईल आणि बाकी सगळे सारखं होईल. एक तिथे चेंजेस करा. एक तर जेव्हा तुम्ही स्वॅप करताय तिथे चेंजेस करा. तुम्ही शेवटी इन्सर्ट करताय ॲरे ऑफ लास्टला, ॲरे ऑफ रूटची व्हॅल्यू ॲरे ऑफ लास्टला करताय ना, तर ती पण चेंज करू शकता. ॲरे ऑफ जी रूटची व्हॅल्यू आहे ती ॲरे ऑफ फर्स्टला, म्हणजे तिथं सारखंच झालं, पण काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, एवढाच प्रोग्राम आहे. बाकी रन करून, हा तुमचा नॉर्मल ऑब्जेक्टचा अल्गोरिदम आहे. तोच पूर्ण प्रोग्राम आहे. डिस्प्लेमध्ये मी काय केलंय, एकाच डिस्प्लेमध्ये इन्सर्ट आणि एका डिस्प्ले फंक्शन मध्ये असेंडिंग आणि डिसेंडिंग दोघं प्रिंट करून घेतलंय. आणि हा हिपसॉट मध्ये हा पण सेम आहे, फक्त एवढ्या 4 लाईनी वाढल्या आहेत. आणि हे पण बाकीचं सगळं सेम. तर प्रोग्राम तर आपण पाहून घेतला, आता त्याला रन करून पण पाहून घेऊ काय होतं काय नाही. ओके. आणि आपण एक्झाम्पलला ना हेच घेऊ, वन ड्राईव्ह. ओके, याला रन करू. समजा यार, तर 9 घेतले, पहिला 17, 3, 2, 1, 100, 7, 19, 36, 25. ओके. हां, असेंडिंग डिसेंडिंग मध्ये ना तसे. हां, आता मी उलटं केलंय का? असेंडिंग मध्ये हे यायला पाहिजे, डिसेंडिंग मध्ये हे यायला पाहिजे. माझ्याकडनं प्रिंटिंग मध्ये झालं, तेवढं फक्त करेक्शन होता का, एवढं तर करू शकता. असेंडिंग शॉर्ट एलिमेंट्स आहे. प्रॉब्लेम काय झाला बघ. तिथे काय असेंडिंग शॉर्ट आपण म्हणतोय, हे नेम चेंज करून घ्या. डिसेंडिंग स्लॅश डिसेंडिंग शॉर्ट असेंडिंग शॉर्ट. ठीक आहे, अगेन एकदा बघून घेऊ. 9, 17, 3, 2, 1, 100, 7, 19, 36, 25. ओके, डिसेंडिंग सॉर्ट आणि असेंडिंग सॉर्ट. ठीक आहे, आता बरोबर आहे.